कल्याणमध्ये 4 दिवसातच रस्त्यावरचं डांबर उडाले। रिजन्सी दावडीच्या रस्त्याचं नाम निकृष्ट दर्जाचं खरं तर असल्याचं पाहायला मिळते। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिजन्सी दावडी येथील रस्त्यावर 4 दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलं होतं। मात्र अवघ्या 4 दिवसातच रस्त्यावरील डांबर उडाल्यानं रस्त्यावर खडी उरली आहे। यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अशी अवस्था असून हे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची आणि त्यांचं बिल थांबवण्याची मागणी खरं तर नागरिक करतायत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं ई वॉर्ड ऑफिस या हाकेच्या अंतरावरती आहे आणि हा रस्त्याचं काम 4 दिवसापूर्वी केलेलं होतं। मी आता खडी हातात उचलून देखील दाखवली, त्यातलं डांबर निघून गेलेलं आहे आणि फक्त खडी तिथे शिल्लक राहिलेली आहे। मी तर म्हणतो असे फालतू कामं करू नका। लोकांना किती दिवस फसवणार आहात तुम्ही? बंद करा हे। आणि जो कोणी ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याचे बिल थांबवण्यात यावं। हे साठेलोटे कशाला करायचे? यात ना आमदाराचा रोल आहे ना खासदाराचा। हे प्रशासनच भ्रष्ट आहे। दरोडेखोर महानगरपालिका आम्ही बोलतो त्याला कारण आहे, हे दरोडेखोर महानगरपालिका आणि त्याचे जे जेई आहेत ते जेई तसेच आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।